अंबाजोगाई शहरातील आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा अंबाजोगाई येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन पार पडला। यावेळी प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट अजय बुरांडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण आयुष्याची जडणघडण व सारीपाट विशद केला। यावेळी बोलताना ॲडव्होकेट अजय बुरांडे म्हणाले की बाबासाहेब म्हणजे भारत देशाचं एक ऊर्जा स्रोत होते। त्यांचा सर्व विषयांचा अभ्यास हा दांडगा होता। त्यांना एकूण 9 भाषा अवगत होत्या। अंबाजोगाई शहरातील आधार कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटी ही सहकार व आर्थिक चळवळीतील व्यक्तींचं आधारस्तंभ म्हणून काम करत आहे। ज्यावेळी चळवळी उदयास येतात त्या चळवळींना बळकटी देण्याचं काम आधार मल्टीस्टेट करत असते। त्यासोबतच समाजाचा आर्थिक स्तर उंचावला जावा यासाठी जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्याचा आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा प्रयत्न राहिलेला आहे। सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी ही मल्टीस्टेट काम करत आहे। त्या अनुषंगानं सामाजिक स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येतात। त्याचाच एक भाग म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं व्याख्यान व चित्रफित दर्शन कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बीड जिल्हा सचिव ॲडव्होकेट अजय बुरांडे हे होते। तर या प्रसंगी प्रमुख ज्येष्ठ संचालक मल्टीस्टेटचे चेअरमन डॉक्टर कमलाकर कांबळे व ज्येष्ठ संचालक प्राजलगावचे स्टेनो आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील माहितीपट या प्रसंगी दाखवण्यात आला। त्यानंतर ॲडव्होकेट अजय बुरांडे यांनी सविस्तर असं मार्गदर्शन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र उलगडलं। या प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट अजय बुरांडे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर लाभलेलं एक मोठं वरदान आहे। आजच्या काही सामाजिक चळवळी अस्तित्वात आहेत किंवा जो काही सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार मिळाला आहे ती बाबासाहेबांची देण आहे। बाबासाहेब हे नाव अवघ्या जगभर व्यापलेलं आहे। त्यांच्या कामाचा आवाका हा संपूर्ण जगात राहिलेला आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणात अभ्यास करून सर्व घटकांना कायद्याच्या आणि विशेषतः संविधानाच्या कक्षेत घेऊन त्यांना न्यायदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले। बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर जो चालेल त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली आहे। चळवळीचं अंग असलेले बाबासाहेब हे नक्कीच इतर महापुरुषांपेक्षा वेगळे आहेत। त्यांचा त्याग आणि समर्पण हे कोणीही विसरू शकत नाही। बाबासाहेबांनी वंचित, शोषित, पीडित, दुर्लक्षित घटकांना पटलावर आणून त्यांचं जीवन व जगणं सुसह्य करण्याचं काम केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जगाच्या पाठीवर कोरलेलं आहे आणि ते नाव जोपर्यंत मानवजात भूतलावर आहे तोपर्यंत कोणीही मिटवू शकणार नाही। एवढ्या दिव्य दृष्टीचे ते महामानव होते। या प्रसंगी चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जरी आणखी 10 वर्ष राहिले असते तर वेगळा भारत आणि वेगळी परिस्थिती या ठिकाणची राहिली असती, परंतु त्यांना तेवढं आयुर्मान लाभलं नाही। तरी देखील त्यांनी जगाला हेवा वाटावा असं काम केलं। बाबासाहेब हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाज सुधारक होते। दलित बौद्ध चळवळीला त्यांनी प्रेरणा दिली आणि सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान राहिलं। भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक म्हणून त्यांनी काम पाहिलं। असं हे आभाळा एवढं व्यक्तिमत्व आज जरी नसलं तरी त्यांचं दिव्य कार्य हे येणारे हजारो लाखो वर्ष जशास तसं अबाधित राहणार आहे यात कसलीही शंका नसल्याचं ॲडव्होकेट सौंदरमल म्हणाले। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आधार मल्टीस्टेटच्या दिनदर्शिका 2025चं प्रकाशन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी आधार मल्टीस्टेटचे सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक, सहकारी, स्नेहीजन मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी परिश्रम घेतले। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई।
जिल्हा बीड. आणि दुसऱ्या बाजूला जे महत्वाचा संकेत त्यांनी दिलेला आहे की ज्या आज 2024 साली आपण इथं बसलेलो आहे, खरं म्हणजे फार मोठी अभ्यासक मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. मी त्याच्यात कुठल्याही ह्याच्यामध्ये जाणार नाही, फक्त हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीनं आपण आज गरज आहे म्हणजे डॉक्टर आंबेडकरांकडे बघण्याची आणि त्यांच्या विचाराची आणि त्यांनी केलेल्या कामाचं योगदान आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कसं पूरक आहे आणि किती आव्हानात्मक आहे. जे चित्र आपण बघितलं की त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज त्यांनी एवढं करू शकलेले आहे. आज स्वातंत्र्याचे 75 वर्ष, जगामधल्या लोकशाहीमधला सगळ्यात मोठा देश, आज आपण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमधून निर्माण केलेलं संविधान, एवढ्या सगळ्या लढ्या आणि संघर्षातून मिळालेला लोकशाहीचा वारसा आणि मिळालेलं स्वातंत्र्य हे आपण टिकवू शकणार आहात का, हा खरा प्रश्न आज आपल्याला 68वा महापरिनिर्वाण दिन साजरा करताना आपल्या समोर आहे. या दृष्टीने आपल्याला खरं विचार करणं हीच खऱ्या अर्थानं महापरिनिर्वाण दिन साजरा केल्यासारखं होईल की उद्याच्या काळामध्ये आपलं हे लोकशाहीचं संरक्षण किंवा लोकशाहीची 100 वर्ष आणि संविधानाची 100 वर्ष आपण साजरी करणार आहोत की नाही. का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर जसं अर्थक्षेत्रामध्ये सांगितलं उंदरमल साहेबांनी की आर्थिक स्वायत्ता, आर्थिक सुबत्ता ही किती गरजेची असते, त्याच पद्धतीनं आपलं स्वातंत्र्य आणि आपला अधिकार हा जर आपला टिकणार आहे की नाही टिकणार. ज्या परिस्थितीमध्ये 1924ला जी परिस्थिती या देशामध्ये होती की उत्तरेमधले सगळी राज्य ही हिंदू मुस्लिम मध्ये लढत होती. 1924 मध्ये दक्षिणामध्ये छूत अछूत हा सगळा प्रकार जोरात होता. त्या परिस्थितीमध्ये या देशाच्या उभारणीसाठीचं योगदान आणि त्यामधला हा दोघांचा वाद संवाद प्रतिवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा मला वाटतं सर चालू होता. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज 100 वर्षानंतर आपण अंबाजोगाई सारख्या शहरामध्ये बसलेलो आहे. 1924 मध्ये असणारी उत्तरेमधली परिस्थिती, 1924 मध्ये असणारी दक्षिणेमधली परिस्थिती आणि आज 2024 मध्ये असणारी उत्तरेमधली परिस्थिती जर बघितलं तर बरंच साम्य आपल्याला दिसून येत आहे की आज उत्तरेमध्ये कशा पद्धतीचं राज्य, कशा प्रकारची समाज व्यवस्था चालू लागलेली आहे. संभलमधून आपण बघतोय कशा प्रकारचं चित्र हिंदू मुस्लिम निर्माण केलं जात आहे. आणि मग आम्ही 2012 पासून सर मी स्वतः वैयक्तिक शेकडो कार्यशाळा घेतलेल्या आहेत. मी आर्थिक साक्षरतेच्या कार्यशाळा घेतो. या ठिकाणी अंबाजोगाई शहरामध्ये आम्ही 2016ला दाखल झालो आणि इथला सगळा बुद्धिजीवी वर्ग अतिशय सगळे जागरूक मंडळी आहे आणि या जागरूक मंडळीच्या समोर त्याच पद्धतीने आपण गेलो पाहिजे या हेतूने आम्ही स्वतःचा फंक्शन हॉल तयार केलेला आहे. आतापर्यंत तब्बल 3.5 वर्ष झालं की इमारतीचं बांधकाम सुरू आहे, आणखी संपलेलं नाही. तर ते या जानेवारी अखेर त्याच्यावरती पूर्ण विराम दिला जाणार आहे, ते कंप्लीट होईल. आणि मग जानेवारीच्या नंतर मी एकदा फ्री झालो की महिन्याभरामध्ये 1 ते 2 तरी किमान 1-2 तरी कार्यशाळा या ठिकाणी मी घेणार आहे. आणि त्या कार्यशाळा फक्त केवळ आणि केवळ आर्थिक साक्षरतेच्या असतील आणि आपण म्हणजे गरिबांनी श्रीमंत कसं व्हायचं, श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग काय आहे या बाबतीत मी कार्यशाळा घेणार आहे. तर ही कार्यशाळा घेण्यासाठी फार खर्च आम्ही करत नाही आहे. म्हणजे जी मार्केटिंग आहे ती केवळ आपण मोबाईलच्या SMS द्वारे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातूनच करतो. कारण खर्च जास्त करणं हे संस्थेला परवडत नाही आहे. त्यामुळं मोबाईलवर आलेला मेसेज हाच महत्त्वाचा मेसेज समजून यापुढे येणाऱ्या काळामध्ये आपण वेळोवेळी उपस्थित राहावं आणि आपण स्वतः आर्थिक साक्षरते पाहावं आणि श्रीमंतीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो नक्कीच आमच्याकडून शिकावा. आम्ही आजपर्यंत शेकडो लोकांना श्रीमंत बनवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत. आमच्याकडे असे कितीतरी लाईव्ह कस्टमर असतील की ज्यांना आम्ही एकदम ज्यांच्या घरामध्ये उभा राहायला जागा नव्हती त्या लोकांनी बंगले घेतले, स्वतःच्या जमिनी घेतल्यात, त्या लोकांनी स्वतः रोडवर त्यांचे शॉप उभा केलेले आहेत. तर हे याच्यासाठी फार काही लागत नाही.
फक्त आपण मिळवलेल्या पैशाचं प्लॅनिंग कसं करायचं हे आपल्याला समजत नाही. आणि प्लॅनिंग करायचं एकदा समजलं आणि एखादी संस्था एखादी बँक जर का आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील तर आपण कितीही मोठी झेप घेऊ शकतो. हे त्या कार्यशाळेमधून आम्ही सांगत असतो.